भारताच्या डिप्लोमॅटिक स्ट्राईकमुळे पाकला धडकी, बावचळलेल्या पाकिस्तानकडनं भारताची कॉपी, पाकिस्ताननेही भारतासारखं जगभरात शिष्टमंडळ पाठवणार। पाकिस्तानात अन्नधान्याच्या किमती गगनाला, चिकन 503 रुपये किलो, अंडी प्रति डझन 22 रुपयांनी महागली, लोकांना 2 वेळचं जेवण मिळणंही कठीण। पाकिस्तान सोबतच ज्योती मल्होत्रानं चीनसाठीही हेरगिरी केल्याचा संशय, हरियाणातून आणखी एका पाकिस्तानी गुप्तहेराला अटक, व्हॉट्सअपवरून भारतीय सैन्याची गोपनीय माहिती पुरवल्याचं उघड। आलात तर सोबत, अन्यथा तुमच्या शिवाय, खासदार नरेश म्हस्केंचा भाजपला इशारा, म्हस्केंच्या विधानानंतर नवी मुंबईत महायुतीत वादाची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे पक्ष कामाला, शिवसेना नेत्यांवर निवडणूक जबाबदारीचं वाटप, 19 जूनपर्यंत मागवली मतदारसंघांची माहिती। मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक सत्कार सोहळ्याला उपस्थित नसल्यानं सरन्यायाधीश भूषण गवईंची जाहीर नाराजी, नाराजीनंतर तिन्ही अधिकारी चैत्यभूमीत उपस्थित। सोलापुरातील आगीत 8 जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृतांमध्ये समावेश, टॉवेल कंपनीला लागली होती आग, 12 तासांनंतर आगीवर नियंत्रण। आणि राज्यात उद्यापासून जोरदार पावसाचा इशारा, अरबी समुद्रात चक्राकार स्थितीमुळे वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज, पुणे, सातारा, सांगली, सोलापूरला ऑरेंज अलर्ट।